SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आता आंदोलनाची धार अधिक तीव्र होत असून 1 जूनला अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना आणि सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव कृती समितीच्या वतीनं तहसील कार्यालयात निवेदन दिल्यानंतर आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडण्याची भीती व्यक्त करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बैठका, जनजागृती मोहीम आणि संघटनात्मक तयारी सुरू असून लोणी येथे होणाऱ्या या लाँग मार्चकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचं RPIचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी स्पष्ट केलंय. आज आम्ही सर्व भीमान्वयी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमची प्रामुख्याने मागणी आहे की आमचं आरक्षण कृती बचाव समिती अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने आणि त्या माध्यमातून राज्य सरकारने पण जाती जे एकच समाज आरक्षण मागतो अबकडचं, तर त्याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्व भीम सैनिक मोठ्या संख्येने इथे निवेदन देण्यासाठी आलो आहेत. आणि हे निवेदन आम्ही 1 तारखेला पालकमंत्री यांच्या निवासस्थानी लाँग मार्चने आम्ही सर्व महिला असन, पुरुष असन, लहान बालके असन, आम्ही राहुरी शहरातून लोणी या ठिकाणी पालकमंत्र्याच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत, त्यांना निवेदन सादर करणार आहोत की ही जी मागणी आहे, जी अबकड वर्गीकरण हे कुठल्या तरी सामाजिक राजकीय संघटनेच्या माध्यमातून त्यांना फूस लावून मातंग समाजाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेढ निर्माण करून आणि फोडा जोडा आणि राज्य करा या पद्धतीची नीती वापरून भाजप सरकारचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्व भीम अनुयायी 1 जूनला सर्व पायी आम्ही पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन धडकणार आहोत आणि त्यांना निवेदनाद्वारे आमची जी मागणी आहेत ती मागणी संविधानिक पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन हे वर्गीकरण थांबवा ही विनंती करणार आहोत. यावेळी विलास नाना साळवे, विजय नाना साळवे, बाळासाहेब जाधव, संजय संसारे, अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, सचिन साळवे, सुनील चांदणे, दादू साळवे, प्रतीक रुपटक्के, महेश साळवे, किरण साळवे, बबन साळवे, विवेक सगळगिळे, यमुनाताई भालेराव, प्रतिभा जाधव, सुनीता भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होता. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.